मंडळी नमस्कार. मी सध्या उभा आहे सांगोला तालुक्यातील जो जवळा गट आहे त्या गटातील वाडेगाव गण आणि वाडेगाव गणामध्ये प्रामुख्याने सावं हे जे गाव आहे ते चर्चेत असणारं गाव आहे आणि आपण या खरं तर सावे गावामध्ये आहे. खरं तर प्रचाराचा धडाका आज राजकीय मंडळीने सांगोल्यामध्ये सुरू केलाय आणि याच अनुषंगाने आपण आज जे नागरिक आहे जे पब्लिक आहे त्यांच्या माध्यमातून या भागात राजकीय समीकरण कशा पद्धतीची असणार आहे, चर्चा कोणत्या नावाची असणार आहे, ह्या सर्व गोष्टी खरं तर आपण या नागरिकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत साव्यातील काही मंडळी आहे, काही लोक आहेत, आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की येथील राजकीय परिस्थिती काय आहे. प्रथमतः नाव सांगा तुमचं. माझं नाव दत्तात्रय उत्तम चव्हाण. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं पेटलंय, आज प्रचाराचा धडाका लागलेला आहे, काय वाटतंय? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा धडाका या ठिकाणी चालू आहे. बरं, हा परंतु हा आबासाहेबापासून हा ज्यावेळेस स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबापासून हा बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाचा आहे. गाव म्हणजे गाव हा 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 या गावाचा इतिहास वेगळा आहे. गावात काय अडचणी असतील ते गावातल्या सर्व पक्षाच्या नेते मंडळीने ते सोडले आहेत. आणि जे काय डाम रवतोय किंवा रस्ता टाकतो म्हणतोय अशा माणसाला या गावात आपण त्या गोष्टीकडे जाऊच. पण आता जो तुमचा वाडेगाव गण जो आहे येथील राजकीय परिस्थिती कशी आहे, म्हणजे उमेदवार तुमचा कोण उभा केलाय, लोकांच्या समस्या काय समोर, हे संदर्भात काय माहिती आहे का? लोकांच्या समस्या ज्या काय आहेत, कोणाचा रस्ता म्हणा, कोणाची लाईटचं म्हणा किंवा काही समस्या आहेत, ते समस्या आम्ही सोडवत आहोत. आमचे उमेदवार यशराजे साळुंके पाटील जिल्हा परिषदेचे आहेत. पंचायत समितीचे उमेदवार सौ वंदना भरत कृष्णा शेळके हे आहेत. यांच्या चिन्ह आहे नारळ. त्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहोत. प्रचंड मताने करायचं ठरवलंय. बरं, आता जी तुम्ही सांगितलं की डाम रवतय, पोल रवतय, काय जो प्रकार आहे हा नेमका काय प्रकार आहे? हे एखाद्या कामाला 2 ब्रास लागत असेल तर तिथं अर्धा ब्रास टाकणे, असं करत लोकांना गंडवायचं काम एक पवार करतोय. कोण पवार? अतुल पवार गंडवागंडवीचं काम करतोय. त्याला काय इथं चिन्ह, त्याचा काही विषय होणार नाही. बरोबर. आणि त्याचं इथनं पारड असं खाली पाडून टाकणार आहेत लोक. पण आता ही साव्यातनच पारड पाडणार आहे का ह्या भागातनं पाडणार आहे? या भागातनं पूर्ण या गटात जवळ जिल्हा परिषद गटातनं त्याचा भांड सगळं भुई सपाट करून आम्ही टाकणार आहे. मग तुमच्या इकडची जी गाव आहेत, खरं तर त्यांचं गाव आहे तिथं मेथवडे, आजूबाजूला गाव आहेत, इथली परिस्थिती काय होईल? लोक देतील का मत? मेथोड्यामध्ये परिस्थिती अशी आहे. माननीय दीपकाबा साळुंके पाटलांचा गट आहे, बाबासाहेब डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांचा गट आहे. ते गट मिळून तिथं निमनिम होईल असं गावात त्याच्या गावात निमनिम होईल असं मला वाटतंय. आणि इतर जी गाव आहेत ती कायम कडेपर्यंत प्लस मध्ये राहणार. मग आता अतुल पवारांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं काही कामं केलीत का तुमच्या साव्यात? काय किरकोळ काम केली, गंडवा गंडवी धंदा केला. कुठं रस्त्याला 4 खेपा मारून टाक, कुठं काहीतरी याला गंडव, पुन्हा लाईट काय गंडवलं, अजून काय काय गंडवलं? ठीक आहे, गंडवा गंडवी धंदा जायचं ना त्याचं. बर, लाईटीचा पोल लावणं, कुठं त्या पोलवर तारा न ओढणं, कुठं डीपी आणून टाकणं, असं केलंय. ह्याच्या उलट आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीनं चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. तर त्याचबरोबर तुम्ही सुद्धा इथं आहे. शहाजी बापूंचा उमेदवार ठरला होता आणि ऐन वेळेला शहाजी बापूंना राजकारण करून त्यांचा खरं तर पत्ता कट केलाय. बापूंनी आमच्यावर फार आनंद उपकार केलेले आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला ते आमचे दोन्ही उमेदवार यशराजे पाटील आणि वंदनाताई शेळके यांचा मार्ग बापूंनी फार सुकर केला. बापूजी आम्ही लाख आभार मानतो. सुकर केलाय म्हणजे पवारांना तोफेले दिले म्हणायचं तुम्हाला? ते आता जनता सांगेल, त्यांना काय ते सांगेल. बरं, पवारांचं काय काम चालू आहे का? याला काम म्हणत नाहीत. आता आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाहीये, पण जे जनतेला पाहिजे ते देऊ शकत नाही. हा प्रकार काय आहे याच्यामध्ये? आपण वर्षातून एक वेळ यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये गावोगावचे दुकान येत असतात आणि तसाच हा प्रकार आहे. निवडणूक आहे, निवडणूक झाली की तुम्हाला ते कुठे दिसणार सुद्धा नाही. आणि हे जे आमचे 2 नेते आहेत, डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आदरणीय दीपक आबा, हे वर्षाची त्यांची भूमिका आहे, ते कायमस्वरूपी आमच्या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि आमचा जवळा गट आणि वाडेगाव गट हे आमच्या दोन्ही उमेदवारांना 101% चांगल्या मतांनी निवडून देण्यास तुम्हाला खात्री. दोन्ही विकासाचे काही कामं राहिलेत का? विकासाची कामं काय बघा, विकासाची कामं होतच असतात आणि राहिलेली कामं हे आमचे नेते 100% पूर्ण करणार असं तुम्हाला वाटतंय. आता काही जण येऊन या ठिकाणी मुरुम जा, कुठे डीपीचे पोल रव, असा
टोटल हे लोकांना दिशाभूल करण्याचं काम आहे. दिशाभूल. मला सांगा तुम्ही पोल दिला, डिपी दिला, त्याला कनेक्शन घ्यायला त्याला एक प्रोसिजर आहे. बर हा. तारा ओढण्याला त्याला परमिशन लागते, निधी म्हणण्याचं परमिशन लागते. आता तुम्ही मागच्या 8 वर्षापूर्वी डीपी दिला, हा हा हा. त्या तारासाठी आमच्या आमदार साहेबांवर लोक येत आहेत. हा 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 हा. ते उत्तर द्या ना तुम्ही. बर बर बर. म्हणजे भूलथापेचं राजकारण हे माणूस करतोय. मला त्यांना वाट मला शेवटी निवडणूक आहे, बरोबर. पण ते जे करतात त्यांना दिलं होतं पण त्यांना घेता आलं नाही. नाही, बाबासाहेबांनी आणि आबासाहेबांनी त्यांना शब्द दिला होता चोपडी गटातून, ते मला त्यांचं भलं झालं असतं. पण ते काय लोकांचं ऐकून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे, त्याची त्यांना प्रायश्चित्त मिळेल. तुम्ही पुढे या. माझ्यासोबत अजून काय तरणे बांडपोर या गावातले, आणि ह्या तरण्या बांडपोरांना सुद्धा काय वाटतं आपण विचारलं पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीचं वादळ आज खऱ्या अर्थानं सांगण्यात पेटलंय? जवळा जिल्हा परिषद गटातून दीपक आबा साळुंके यांचे चिरंजीव सन्माननीय सूर्यादित्य यशराजे साळुंके पाटील हे निश्चितपणे या गटातून निवडून येणार का, हा प्रश्न तुम्ही विचारा. आधी मी उत्तर सांगतो की ज्याच्या आजोबांनी काम केलेलं आहे, ज्याच्या वडिलांनी केलेलं आहे, ज्याच्या आत्याने काम केलेलं आहे, ज्याचा भाऊ एक रुग्ण सेवा देतोय, अशा 40 वर्ष सेवा देणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं की अचानक येऊन एखादं किरकोळ मलमपट्टी करणाऱ्याला काम निवडून द्यायचं, याचं उत्तर तुम्ही द्या. दीर्घकाळ टिकलं पाहिजे का तात्पुरतं टिकलं पाहिजे? दीर्घकालीन टिकलं. आपल्याला जर दीर्घकाळ टिकायचं असेल तर या माणसाची आपण निवडून दिलं पाहिजे. ज्याच्याकडे नेतृत्व आहे, ज्याच्याकडं कामाचं व्हिजन आहे, तरुणांचं फळी त्यांच्या पाठीमाग आहे, अशा नेत्याच्या पाठीमाग आम्ही यशराजे साळुंकेला निवडून देणार. पण आता खरं आपण जी उभा आहे ते सावे गाव आहे, आणि सावे गावातून सुद्धा एक तुमचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला आहे पंचायत समितीसाठी, आणि त्यांनी सुद्धा खरं तर महाराष्ट्र राज्याच्या खरं तर विविध भागामध्ये काम केले शासकीय सेवेमध्ये, तो सुद्धा उमेदवार आहे. मग ह्या वेळेला लोक ती सुद्धा नेतृत्व आणि यश साळुंके नेतृत्व स्वीकारतील का? या ठिकाणी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची या मतदारसंघामध्ये जवळपास 30-35 वर्ष युती होती, आणि यांचं नातं एक मुलगा आणि वडील या पद्धतीचं नातं होतं, आणि ही आघाडी झालेली आहे. आणि ही आघाडीचा धर्म पाळून आम्ही निश्चितपणे दोन्ही उमेदवार या मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून देणार. मग आता इथं बघितलं तर जवळ तुमचा दुसरा पण एक विरोधक या ठिकाणी आहे, त्यांचं काय इकडे जरा थोडंसं चुळचुळ चालली अशी माहिती असणार की लोकशाहीमध्ये माझ्या विरोधात तुम्हाला तरी उभा राहायचा अधिकार आहे. असं काय थोडंच नाही की बाबा एक माझ्या आमदार आहे, घरातला उमेदवार दिलाय म्हणून त्याच्या विरोधात कोणी बरं नाही. तुम्ही या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मी लोकांच्या गाठीभेटी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे, मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि ते त्यांनी मागतायत. पण तुम्हाला पाठीमागे सांगितली तुम्हाला मल्लमपट्टी करायचं का मोठं ऑपरेशन करायचं. पण आता लोक मलमपट्टीला बोलतील असं वाटतंय. ते विचार करतील, ज्याचं किरकोळ किरकोळ भागवतील, परंतु सखोल आणि दीर्घ काळ टिकणारा जर विचार लोकांना आता सखोल आणि दीर्घकालीनची आवश्यकता वाटत नाही. असं नाही, जो विचार करणार आहे तो दीर्घकाळाचा विचार करणार. तुमच्यासारखी काही पोरं असू शकतात की जो दीर्घकालीन विचार. माझ्यासारखी म्हणण्यापेक्षा या मतदारसंघाचे सगळे लोक असे दीर्घकाळ विचार करणार आहेत. पण आता यात बघितलं तर स्वर्गीय गणपताबा असतील आणि दीपक आबा खरं तर 25 ते 30 वर्ष दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केलंय, आणि आता स्वर्गीय गणपताबा या निवडणुकीत नाहीत, आणि त्यांचा जो नातू आहे खरं तर हे दोघं जण एकत्र आलेत, ह्यावर लोक अगदी खुश असल्यासारखं दिसते का? निश्चितपणे पाठीमागच्या 30 वर्षापूर्वी स्वर्गीय आबासाहेब जिवंत असताना ज्या दीपक आबांनी त्यांना साथ दिली आणि लोकांनी विश्वास ठेवून यांनी त्या तालुक्याचं 55 वर्ष राज्य केलं, निश्चितपणे असं या तालुक्याचे तडफदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार आहेत, आणि त्यांच्या साथीला दिलेला जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समिती उमेदवार आहे, हे निश्चितपणे आघाडीचं काम करून चांगल्या मताने विजयी होतील. पण बघितलं तर अजून एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या समोर येते की शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबाची जी काही लोक आहेत त्यांच्यामध्ये गटतटीचं काय राजकारण आहे का गाव? नाही, हे विकास आघाडीच्या माध्यमातून हे ऐकायला येत असतं, कारण विरोधकाचं कामच आहे की वेगळ्या विचाराचं केलं जातं. पण हिची या ठिकाणी निश्चितपणे ही आघाडीचा धर्म पाळला जाईल, आणि दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून देणार, येतील निवडून 100%. हा विश्वास आहे. ज्याच्या वडिलांनी या ठिकाणी काम केलंय त्याच्या मुलाला त्याला काय अधिकार आहे? काय अडचण आहे आपल्याला? ज्याच्या वडिलांनी आजोबांनी काम केलंय त्या ठिकाणी एका त्या तरुण मुलाला, निरागस मुलाला, ज्याचं पूर्ण धुतल्या तांदळाचा एकही डाग नाही त्याच्यावरती, सुशिक्षित आहे, त्यानं कायद्याचा अभ्यास केलेला आहे, अशा तरुण उमेदवाराला आपण जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं, काय अडचण आहे आपल्याला? आता अतुल पवारांची सुद्धा कामं या भागात जोरदार पद्धतीने सुरू आहेत, पण लोक त्यांच्या पाठीमाग का जाणार नाही? नुसतं मरून टाकला म्हणजे काम झालं का? मग लोकांना भरीव काम पाहिजे. नाही, लोकांना भरीव काम पाहिजे. या आमचं छोटस गाव आहे 2,500-3,000 लोकसंख्येचं. या गावात आमदार साहेबांनी या गावासाठी 2
मोठी पुलं दिली. कुठले आमदार साहेब? आमदार कारण गणपतराव तालुक्याला चार देशमुख आमदार आहेत आपल्या. नाही गणपतराव देशमुख साहेबांचं या गावासाठी सगळ्या तालुक्यापेक्षा हे गाव स्वतःचं गाव असल्यासारखं त्यांनी पहिल्यापासून या गावावर प्रेम केलेलं. स्वर्गीय गणपत आबांनी. स्वर्गीय आमदार साहेबांनी. हा, हा. आणि त्याच पद्धतीनं आमचे तरुण आमदार साहेब बाबासाहेब देशमुख गावातल्या कुठल्याही बारक्या मोठ्या कुठल्याही कामासाठी त्यांना स्वतः कोणीही फोन केला तर हे फोन उचलतात, त्या कामाचा पाठपुरावा करतात आणि त्यांचं तालुक्यातल्या गावासारखंच आमच्या गावात विशेष लक्ष असतं. कुठल्याही कामाला कुठलेही गोरगरीब कुठलाही माणूस जाऊ द्या, कुठला पुढारी त्यांच्यापाशी न्यायला लागत नाही, काय नाही. कुठलंही काम एखादा सामान्य माणूस जरी गेला तरी त्यांचं काम ते स्वतः लक्ष घालून ते कुठल्या अधिकाऱ्याकडे काम आहे ते त्या माणसाचं काम करतात आणि गेलेला माणूस काम झालं या भावनेनं आनंदानं त्या आमदार साहेबांचं या बाबासाहेब देशमुखांचं कामावर एवढे बाळलेच लोक हे कोण काही म्हणतंय फोन उचलत नाहीत काय नाही. पण चार पाट्या मुरुम टाकणार, 2 पोल लावणार, मोकळी खरं तर डीपीची डबडी आणून बसवणार आणि त्याच्यामध्ये न फिजा असणारी पेटी बसून वरनं कुलूप लावणाऱ्या लोकांना मग यावेळेला मत लोक का देणार नाही? अजिबात नाही. हे लोक इतकं हुशार झालेली त्या मोबाईल मुळे. लोकांच्या हातात 24 तास मोबाईल. कुठं काय झाले हे लोकांना माहिती आहे. जरी तुम्हाला बोलत नसली तर ज्या वेळेला मतदान करायचंय त्यावेळेला जे काय करायचंय त्या लोकांच्या मनात काय आहे तेच करणार. आणि तुम्हाला एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो, या जवळा जिल्हा परिषद गटात वाडेगाव गणात शेळके साहेबांची मंडळी आणि दीपक आबांचा मुलगा यशराजे साळुंके पाटील हे 100% निवडून येणार. हे आज मी तुम्हाला जाहीर करतो. कशावर तर लिहून ठेवा, यात बदल होणार रेकॉर्ड मध्ये राहणार. दुसरं बघितलं तर अतुल पवारांची उमेदवारी दिल्यानंतर शहाजी बापूने कुठील ते राजकारण या गटात केले वाटतंय का तुम्हाला? नाही काय झाले, अतुल पवार ह्या आमच्या जवळा जिल्हा परिषद गटात लोकांना माहितीच नाही. आता हे 15 दिवसात इलेक्शन ज्या वेळेला लागलं त्यावेळेला लोकांना माहिती झालं अतुल पवार कोण आहे. आणि जवळजवळ 90% लोकांच्याकडे त्यांचा नंबर नाही, संपर्क नाही. ह्या 4 दिवसात 4 टिप्पर आणलं, 4 डांब आणलं, म्हणजे काय विकास झाला. आणि त्यांनी डोक्यातनं भ्रम काढावा आपण निवडून येईल. त्यांनी आता वेळ निघून गेलेली आहे, अर्ज माघारी घेईल. पण आता ही सगळ्या प्रक्रिया होत असताना करता शहाजी बापूंवर आपण आलं पाहिजे. शहाजी बापूने त्यांचा जो एक खरा कार्यकर्ता होता की जगदीश पाटील आणि खरोखर काम करणारा माणूस होता, परंतु त्यांना डावलून जाणून बुजून यश पाटलांचा खरं पराभव करण्यासाठी शहाजी बापूंनी षडयंत्र रचले वाटते का? रचलं नाही. त्यांनी पुढली रणनीती पुढलं ही ओळखून घेतली. आपला टिगाव लागत नाही. शहाजी बापूने टिगाव लागत नाही ही 100% त्यांच्या लक्षात आल्यामुळे ही त्यांनी माघार घेतलेली आहे. ही लोकांना 100% लोकांनी ओळखले आणि बापूंच्या 100% लक्षात आले आपला टिकाव इथं लागत नाही म्हणून त्यांनी माघार घेतलेली. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय म्हणजे आपण जी उभा राहिलो हे पत्रा शेड मध्ये बरोबर हे गणपतराव देशमुखांनीच केले. स्वर्गीय गणपत आपण दिलेला सभागृह आहे. बरं, आमच्या गावाला 3 बंधारे दिले, 2 पुलं दिले आमदार साहेबांनी. 3 बंधारे दिले म्हणजे नदी आपली मान नदीची जाते तुमच्या गावावरून जाते. बरोबर. पुढे परत आमच्या गावचा विकास भरपूर केला आहे. समाज मंदिरे दिली ती. मग आम्ही आता ही आमची 4थी पिढी आहे. आम्ही दुसरीकडे कोणत्या मतदानाला जात नसतो, फक्त शेकापच. मग आता दीपक आबांची आणि शेकापची युती झाली. नाही पहिल्यापासूनच आहे, 30 वर्ष झालं. आता इथे झाले. बरं. आता नाही इथे नैसर्गिकच आहे, त्याचा काय संबंध? त्याच्यामुळे काय मतावर इफेक्ट होणार नाही? काय नाही अजिबात नाही. बरं, अजिबात नाही. मग आता भूलतापेचं राजकारण या भागात चालू आहे. या मंडळीकडनं सगळे येते बी होत्या 4 डाम दिलं आणि एखादा डीपी डांबाचा सारखा प्रकार काय? कारण आम्ही पण सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी फिरलो, डाम दिले पण त्याला तारच नाही. ते 8-9 नाही बघा, ही नुसता भोंगळा बाजार आहे. याच्यात काय उपयोग नाही. कसा आहे माहिती का, 2 डाम दिलं आणि कुठंतरी एखादा टिप्पर वाचला त्याचा उपयोग नाही. आणि त्या उमेदवाराला इकडे या भागात कोण ओळखत बी नाही ते अजिबात नाही. साहेब तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळलं, तुमच्याच चॅनलवर ते नुसतं डांब रवलेली ते अचकदानी या भागात डांब रवलेलं मुलाखत आम्ही बघितली तुमच्याच न्यूज मध्ये. तिथल्या लोकांनी काय आहे ते खरं सांगितलंय हो, आणि ही सगळ्या तालुक्याला कळलेलं आहे. लोक जवळच्या गटातल्या लोकांना का कळणार झाले? नाही 100% कळलेलं आहे. तुम्हाला मतदानाच्या रूपानं कळणार आहे. निकाल लागल्यानंतर येणार आहे 100%. तुम्हाला जर विजयाची खात्री असती तर तुम्ही तुमचा मतदारसंघ बदलला असता का? मतदारसंघ बरोबर. तुम्ही त्या गटामध्ये का
डबल उभा राहिला नाही. हा, हा, हा. मला जर माझ्या गावामध्ये मी 100% काम केलेलं आहे, मला विश्वास आहे माझ्या 6व्या गावामध्ये, हा, हा, हा. मला विश्वास असेल तर मी बामणीला जाऊन का उभं राहावं? मला जनता इथे स्वीकारते ना. बर 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 बर. मला माझी 6व्याची जनता स्वीकारणार असेल तर मी बामणीला का जावं? हा, हा, हा. बामणी सक्षम माहिती हा, हा, हा. त्यामुळं आपल्यावर विश्वास पाहिजे. मी कुठं काम केलंय? म्हणजे त्या पुढच्या उमेदवाराला ज्या विश्वास नाही. ज्या भागात तुम्ही काम केले तिथं तुमचा विश्वास आहे, तुम्ही केलंय म्हणताय, केलं तर मग तुम्हाला बदलायची काय गरज आता आहे? तुम्ही त्यांच्यावर आता खरं तर झाली आपली चर्चा की अतुल मालकांनी कामं केली नाहीत, पण जे आता खरं तर बघितलं तर त्यांची बाजू मांडली. अशाच पद्धती तुमच्या खरं तर आता जो नेता सांगता की यशराज साळुंके पाटील आखाड्यामध्ये आहेत आणि बाबासाहेब आणि दीपक आबा एकत्र आलेत, त्यांचा विकास काय झालाय का या भागात? तुम्हाला सांगितले का आता पुढं अहो, मागावडे? 100% तुम्ही ज्या ठिकाणी उभा राहिलाय ती पत्राशेड कोणाचा आहे? गणपत आबांनी दिली स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख. गणपतराव देशमुख या गावावरती इतकं उपकार आहेत. देवळ्याचा बंधारा आहे, वापरायला 6व्याचे लोक आहेत. मांजरीचा बंधारा आहे, वापरायला 6व्याचे लोक आहेत. बामणीचा बंधारा आहे, वापरायला 6व्याचे लोक आहेत. आणि 6व्याच्या नावाचा गावडेवाडीचा एकच बंधारा आहे, 5 बंधाऱ्याचा आणि 2 पूल आहेत. या गावाला बाजारपेठ नाही. या गावाला बाजारपेठ नसताना सुद्धा या गावाच्या प्रेमापोटी त्यांनी 5 बंधारे 2 पूल मंजूर केलेले आहेत या गावासाठी. इथं कुठलीही बाजारपेठ नाही, इथून कुठल्याही गावामध्ये राष्ट्रीय रस्ता नाही. त्या माणसाला आपण का विसरायचं? अजून काय अपेक्षा पाहिजे? म्हणजे ज्या माणसानं खरोखर या भागाला नंदनवन करण्याचं काम केलं त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं केली त्यांना विसरून जर तुम्ही जर 10 रुपयाचं काम केलं तर त्याला जर स्वीकार नसेल, तुम्ही दीर्घकाळ, मी तुम्हाला पाठीमागे शब्द विचारला की सुशिक्षित तरुण हा दीर्घकाळाचा विचार करतो. तुम्हाला आता जर जेवणाची अपेक्षा असेल तर चहा पाजलं तर तुम्हाला चालेल का? तर मंडळी, आपल्यासोबत या गावातील काही तरुण बांडपोरं होती, काही ज्येष्ठ मंडळी होती. स्वर्गीय गणपत आबांचा खरं तर हा बालेकिल्ला 6वे गाव म्हणजे मानलं जातं. या भागामध्ये विविध विकास कामं झाली. मात्र सध्याचे राजकारण जर बघितलं तर आजूबाजूच्या परिसरातील काही उमेदवार या ठिकाणी येऊन काही मोकळे पोल रवण्याचं काम करतायत, काही ठिकाणी जाऊन धुळफेक करतायत, काही 2 टिप्पर 2 मातीच्या पाट्या खरं तर उतरून त्या ठिकाणी रस्ते केले. अशा पद्धतीचं राजकारण दाखवून, लोकांची भूलथापा दाखवून लोकांकडून मतं मिळवण्याचं काम या भागामध्ये सुरू आहे. मात्र येथील जनतेनं आता आपण खरं तर यांच्या माध्यमातून चर्चा केली, संवाद साधला आणि त्यांनी सांगितले की त्या उमेदवाराला आम्ही ओळखत सुद्धा नाही, अशा पद्धतीची भूमिका या मंडळींनी व्यक्त केली आहे. धन्यवाद.